अगं आदिती, लवकर उठलीस? हो, जरा आराम करायचा ना. काकू झोप पूर्ण झाली माझी. जय अजून उठला नसेल ना? काल उशीर झाला त्याला. पण बरं झालं, चावी घेऊन गेला होता तो. हो, पण चावीचा उपयोग झालाच नाही. घर मालक भाडेकरूची वाट बघत होते, त्यांनीच दार उघडलं. म्हणजे काकांनाही जागरण झालं असणार ना? अगं काही म्हटलं ना तरी ते अस्वस्थच असतात. हो, आणि अण्णा विरारला गेल्यापासून काका खूपच अस्वस्थ आहेत. आणि मग मन रमवण्यासाठी विषय काढून काढून माझ्याशी भांडत असतात. पण त्यांचं प्रेमही तेवढंच आहे ना. तर गेली कित्येक वर्ष प्रेमापोटी आम्ही फक्त भांडतोय. बर, तू काय आत्ता विरारला निघालीस का? हो, म्हटलं अण्णा आणि चिनूसाठी शिरा करून घेऊन जावा. आलं लक्षात. म्हणजे शोभाचं पाव प्रकरण पुन्हा सुरू झालेलं दिसतंय. पण हो, हे ह्यांना सांगू नकोस बर का. अण्णा गेल्यापासनं जेवणाच्या वेळी नाश्त्याच्या वेळी त्यांची आठवण असतेच. अण्णांनी नाश्ता केला असेल का, वेळेवर जेवले असतील का, त्यात हे प्रकरण त्यांना जर कळलं ना तर शोभाची काही खैर नाही. नाही काकू, काकांना सांगा काळजी करू नका, मी आता जात जाईन सकाळी. अगं पण म्हणजे तुझी दगदग होणार ना, आणि ह्यांची मग चिडचिड पुन्हा सुरू होणार त्यावरनं. आणि आदिती, तुला तरी रोज जाणं कसं ग शक्य आहे? अण्णा ना इथेच राहायला हवे होते, म्हणजे मग कसलं टेन्शनच नसतं. तरी बरं, आता ऑफिस मधलं सगळं व्यवस्थित झालंय. नाहीतर तुझे पप्पा जेव्हा ऑफिसमध्ये यायला लागले ना तेव्हा इतकं टेन्शन आलं होतं. आता सगळं ठीक आहे ना? आता सगळं ठीक आहे, पण पप्पा बदलले. हे जयला अजून झोपलाय तो अजून. काकू, त्याला चहा? मी देते. ठीक आहे, मग मी निघते, नाहीतर मला ऑफिसला जायला उशीर होईल. हो अगं तू निघ. काका येते मी. विरारला गेली काय? हो. पुन्हा धावपळ सुरू होता. शोभा काहीतरी बोलली असेल. हे टेन्शन, त्यात ऑफिसचं टेन्शन, सगळीकडून डोक्याला ताप आहे नुसता. म्हणूनच म्हटलं जयने जरा विचार केला असता तर. याची पण खूप दगदग होते. आता काय मी बोलत नाही म्हणजे मला काही कळत नाही असं नाही. वेळेवर खाणं नाही, झोप नाही, त्यात तो सासरा आहेच ऑफिस मध्ये. हो, पण तो सासरा आता नीट वागतोय ना, मग तरी कसलं टेन्शन? एक मिनिट, आपण दोघं वेगळं बोलतोय. मला त्या मुलीची काळजी वाटते, दाभोळकरांची नाही. तिचं म्हणणं बरोबर आहे, पण त्या माणसाचं वागणं बरोबर नाही. जर पाणी डोक्यावरून जाते असं वाटलं ना तर तिच्यासाठी मी काहीतरी करीन, पण त्या माणसाबद्दल माझं मत बदलणं शक्य नाही. कौतुक वाटतं मला त्या आपल्या भाडेकरूचं. वागण्यात चुकतो जरा, पण माणसं ओळखण्यात नाही. एवढं अगदी टोकाचं बोलायची काही गरज नाहीये. मला वाटतं की आदितीचं बरोबर आहे. करेक्ट, मला पण तेच म्हणायचंय. मुलगी म्हणून बरोबर आहे, पण माणूस म्हणून त्यांना ओळखण्यात चूक करते. आणि तूही